काल आपण जी सराव प्रश्नपत्रिका सोडवली त्याच्यामध्ये हा प्रश्न आलाय बघा. एका बागेत 120 झाडे होती, त्यापैकी 730 आंब्याची व 1130 फणसाची झाडे होती. उरलेली काजूची झाडे होती, तर काजूची झाडे किती? आधी तुम्हाला काय करायला लागणार, या 120 ला त्यांनी काय दिले अपूर्णांक, किती तुकडे केलेत? 30. किती भाग केलेत? 30. मग तुम्हाला 120 झाडांचे आधी 30 भाग करून घ्यायला लागतील. किती येणार सांगा? 120 ला तुम्ही 30 ने भागलं, उत्तर काय आलं? 4. म्हणजे त्या 120 झाडांचे 4 भाग करून तुम्हाला अपूर्णांक दाखवला आहे. गडबडायचं नाही. 120 झाडे, 30 पैकी अपूर्णांक दिलाय तुम्हाला, छेद 30 दिलाय. मग आता बघा 7 आणि 11 किती झाले? 18 छेद 30. 18 छेद 30 झाडं कशाची आहेत? आंब्याची आणि फणसाची. मग उरलेली काजूची किती राहिली? 30 पैकी सांगा, 18 गेले 12. बरोबर. 12 छेद 30 काय आहेत? काजूची झाडं. पण हे झालं 30 पैकी. आपल्याला किती पैकी काढायचंय? 120 पैकी. मग बघा कसं केलं होतं आपण. 30च्या किती पट करायला लागणार तुम्हाला 120 यासाठी? 4 पट. व्हेरी गुड. 30च्या 4 पट केलं तर तुमचं येणार आहे 120. मग तसंच 12च्या पण 4 पट करायचे. 12 चोक 48. आलं का उत्तर? पर्याय क्रमांक 2. असे प्रश्न येतात. आता तुमची नवीन सुरुवात आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. अपूर्णांक तुम्हाला कळतात, पण असे फसवे प्रश्न आले की गडबडायचं नाही. त्या पटीमध्ये वाढवत जायचं, त्या पटीमध्ये कमी करत जायचं. आहे का नाही सोपं? चुकणार का परत? घ्या लिहून.